नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आनंद आणि सुनीता. आनंद हा एक साधारण बुद्धिमत्तेचा मुलगा, तरी पण कसाबसा ग्रॅज्युएट होऊन तो नोकरी करत होता. थोडंफार त्याला सॅलरी होता आणि तशी परिस्थिती साधारणच होती. आणि सुनीता देखील त्याला मदत करत होती. घरकाम तर ती करतच होती, पण तरी देखील शिवणकाम करून थोडाफार नवऱ्याला हातभार लावत होती. आनंदचे आईवडील मात्र चांगल्या सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले होते. भली मोठी पेन्शन होती दोघांनाही पण. आणि त्यांचा बंगला त्यांनी बांधून ठेवलेला होता. त्याच बंगल्यामध्ये आनंद आणि त्याची बायको राहत होते. तसं पाहिलं तर आनंदच्या आईला थोडा गर्व होता, की बा आम्ही तुम्हाला एवढं सगळं घर दिलं, आम्ही सगळ्या सुखसोयी दिल्या, नाहीतर तुझ्या पगारात तू एवढं घर कधी बांधणार, तू साधं भाड्याने सुद्धा घर घेऊ शकणार नाही, असं त्या नेहमी बोलायच्या. आणि सतत सुनेला आणि मुलाला दाबून ठेवायच्या. त्या दिवशी असंच झालं. आनंदच्या मुलाचा रिझल्ट लागला 12वीचा. त्याला खूप चांगले मार्क मिळाले आणि तो खूप आनंदात होता, कारण की त्याला म्हणजे तो आनंदचा मुलगा अतिशय हुशार होता आणि त्याने काहीतरी करावं या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. पण त्याच्याजवळ आवश्यक तेवढे सुरुवातीला भरायचे पैसे नव्हते. त्याचा नंबर लागला होता. सगळ्या स्पर्धा परीक्षा देखील तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेला होता. 50,000-60,000 रुपये त्याला लागत होते. आनंद जरा विवंचनित होता. मित्रांना मागितले, पण कोणीही त्याला ते पैसे देऊ शकलं नाही. मग बायकोलाही शेवटी काय करावं, तिने माहेरी मागावे, तर माहेरच्यांची पण काही परिस्थिती फारशी ठीक नव्हती. असे ते दोघंही विवंचनित होते आणि टेन्शनमध्ये होते, की आता आपल्याला मुलाला ॲडमिशन नाही मिळाली तर आपण काय करायचं. आणि एकीकडे त्याच घरामध्ये दुसरं चित्र बघायला मिळालं, ते म्हणजे आनंदचे आईवडील तीर्थयात्रेला चाललेले होते. 1 महिन्याने जाणार होते, पण त्यांची तयारी मात्र जोरात चालू होती. 15-20 दिवसासाठी एका ट्रॅव्हल्स कंपनीबरोबर ते जाणार होते आणि देवदर्शनासाठी त्यांनी तो प्लॅन केलेला होता. एकीकडे ते आनंदात होते. ते बघतही होते की मुलगा आपला विवंचनित आहे, मुलाला पैशांची गरज आहे, पण जाणून-बुजून दुर्लक्ष करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की बा आम्ही मुलांची लग्न केली, शिक्षण केली, घरही बांधून दिलं आहे, आता आमचं काम संपलेलं आहे. आता जे काही आहे ते आम्हाला आमच्यासाठी जगायचं आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. सुनेला देखील त्या नेहमी असं बोलायच्या, की तुमच्याकडनं एवढं घर कधी बांधलं असतं, तुम्हाला आयतं मिळालेलं आहे, आम्हाला तर कधी आयतं मिळालं नाही, असं म्हणून सुनेला देखील त्या कायम टोचून बोलायच्या. पण त्यांना हे बोलताना कळत नव्हतं, की ती सून जी आहे ती आपलं सगळं कामं करते आहे, घरातलं सगळं बघते आहे. तसेच मुलगा देखील आपण आजारी पडल्यावर किंवा आपल्याला ज्या काही गरजा आहेत तो आपल्या पूर्ण करतो आहे, आपल्याला दवाखान्यात नेतो आहे, आपली काळजी घेतो आहे, आपल्याशी 4 शब्द चांगले बोलतो आहे, हे लक्षात न घेता त्यांना फक्त गर्व होता तो आपल्या स्वतःच्या नोकरीचा आणि पैशाचा. परत आपण पूर्वीच्या विषयावर येऊ, की आनंदला पैशाची गरज होती, पण आईवडील काही पैसे देतो असं म्हटले नाही. ते मात्र त्यांच्या तयारीत लागलेले होते. तर मंडळी, सांगायचा एवढाच उद्देश आहे, की ठीक आहे, आनंदचे आईवडील चुकीचे आहेत असं मी म्हणतच नाही आहे. कारण की बरोबर आहे, त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेले आहेत आणि त्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ते करावंही. आणि त्यांचा पैसा ते कोणत्याही पद्धतीने खर्च करू देत, त्यात कुणाचा हस्तक्षेप नकोच आहे. पण तरीही एका घरात ते राहत आहेत आणि तुम्हाला पुण्य मिळवायचं आहे, आता तुमचे आयुष्यातले काही शेवटचे दिवस तुम्हाला चांगल्या रीतीने घालवायचे आहेत आणि म्हणून तुम्ही देवदर्शनासाठी चाललेले आहात आणि तिथे तुम्ही भले मोठे पैसे भरलेले आहेत लाखांमध्ये. मग तुम्हाला हे दिसत नाही का,
की तुमचा मुलगा 50-60 हजारासाठी अतिशय दुःखात आहे. आपल्या नातवाचं नुकसान होऊ शकतं आहे आणि त्याच्या भविष्याचं विचार करून आपण त्याला पैसे द्यायला हवेत, असा विचार त्यांच्या डोक्यात येत नव्हता. त्यांचं फक्त एकच, आम्ही आता खूप केलेलं आहे, आम्ही एक पैसाही देणार नाही आणि आता आम्हाला आमच्यासाठी तो पैसा खर्च करायचा आहे. ठीक आहे, हे पण म्हणणं मी म्हणत नाही चुकीचं आहे असं नाही, पण कुठेतरी समतोल साधायला हवा. आपल्या मुलाला जर बाहेरूनही पैसा मिळत नाही, तो मुलगा तुमचाच आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की तो सामान्य बुद्धिमत्तेचा असल्यामुळे त्याला नोकरी पण साधीच आहे. मग तरी देखील तुम्ही त्याला मदत न करता तुम्ही सरळ सरळ आडमुठ्ठेपणाचं धोरण स्वीकारून त्यांच्या दोघाही नवरा बायकोवर तुम्ही दबाव टाकत आहात. ठीक आहे, तुम्हाला देवदर्शन करायचं आहे, तिथे तुम्हाला काही चांगली कार्य करायची आहेत, पण खरं सांगा मंडळी, घरामध्ये आपलं वागणं हे असं आहे आणि आपण पुण्य मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तुम्ही देवाला भेटण्यासाठी जात आहात. खरंच देव तुम्हाला भेटणार आहे का? आणि खरंच तुम्हाला पुण्य मिळणार आहे का? नमस्कार.